शिवसेना आमदाराबाबत उद्या त्यांच्या आपत्रेबाबत उद्या निकाल आहे आणि याच विषयावरती बोलण्यासाठी घटनातज्ञ उल्हास बापट सर आपल्या समोर आहेत. सर, लोकशाहीमध्ये स्वागत आहे. उद्या काय निकाल लागेल, काय अपेक्षित आहे? कसं आहे, हा निकाल जो आहे तो संपूर्णपणे अँटी डिफेक्शन लॉ जे 10वं शेड्यूल जे राज्यघटनेतलं त्यावर आधारित आहे. राजीव गांधींनी 1985 साली हा कायदा केला. ज्यावेळी त्यांच्याच पक्षात लोक येत होते तरी त्यांनी हा कायदा केला आणि भारतीय लोकशाहीवर एका तऱ्हेने उपकार केले की या पक्षातून त्या पक्षात उडी मारून जाता येणार नाही. परंतु प्रत्यक्षात काय झालं की यातनं पळवाटा फार शोधल्या जायला लागल्या. आणि माहिती म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जी संसदीय सिस्टीम आहे त्याच्यात पंतप्रधान असतात. तर पंतप्रधान जर का फार पॉवरफुल असतील तर त्याचं रूपांतर पार्लमेंटरी सिस्टीमचं रूपांतर प्राईम मिनिस्टेरियल सिस्टीममध्ये होतं, जसं इंदिरा गांधींच्या काळात झालं होतं. आणि त्यावेळी फली नरिमननी बिफोर मेमरी फेड्स जे पुस्तक आहे त्यात त्यांनी लिहिलं की आमची पंतप्रधानांनी निराशा केली, स्वार्थाकरता आणीबाणी नेमली 75 सालची, संसदेने त्याला संमती दिली, राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली आणि सुप्रीम कोर्टाने आणीबाणी जगण्याचा अधिकार नाही असं सांगितलं. तेव्हा सर्व ऑर्गन्सनी आमची निराशा केली. आज सुद्धा मोदींच्या काळामध्ये पुन्हा प्राईम मिनिस्टेरियल सिस्टीम निर्माण झाली आहे आणि त्यामुळे स्पीकर काय, गव्हर्नर काय, इलेक्शन कमिशन काय किंवा इव्हन सुप्रीम कोर्ट काय याच्याबद्दलची विश्वासार्हता जी असते ती लोकांची कमी होत चालली आहे. याचा आता विचार व्हायला पाहिजे आणि राज्यघटनेला धरून कायद्याचा अर्थ काय आहे हे लक्षात घेऊन निपक्षपातीपणाने या स्पीकरनी निर्णय देणं माझ्या मते अपेक्षित आहे. परंतु स्पीकर निपक्षपाती नाहीत हे भारतात अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. इंग्लंडमध्ये स्पीकर झाल्यानंतर पक्षाचा राजीनामा देतात. आपल्याकडे पण ती सोय अँटी डिफेक्शन लॉमध्ये ठेवलेली आहे की स्पीकरनी राजीनामा दिला तर तो डिस्क्वालिफाय होत नाही आणि त्याला कास्टिंग व्होट असतं, त्याला पहिल्याच्यात वोटिंग पण करता येत नाही. यातला कुठलाही प्रकार आपण फॉलो करत नाही आणि राजकीय पक्षाचे असल्यासारखे, राजकीय पक्षाशी संबंध असल्यासारखे वागतो. मला काल अत्यंत खटकलेली गोष्ट आहे की आपले स्पीकर हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. म्हणजे ते क्वेसाय ज्युडिशियल ऑथॉरिटी ट्रिब्युनल आहेत आता, त्यांनी आरोपीलाच भेटायला जाणं हे कुठल्याही नीतिमत्तेत राज्य कॉन्स्टिट्यूशनच्या बसत नाही. त्यामुळे आता निर्णय काय लागेल याबद्दल मी स्वतः साशंक आहे. मी नाही आपल्याला काही सांगू शकत. बघूया काय निर्णय जो लागेल त्याच्यावर मी पुन्हा टीका करायला उपलब्ध आहे. सर, खरं तर उद्याच्या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे जी भेट झाली या भेटीवरती टीका सुद्धा होती. ही कायदेशीर भेट होती का? कायदेशीर काहीही करता येतं, त्यांना काही ते व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. मी कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी बद्दल बोलतोय की तुम्ही व्यक्ती म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जाऊ शकता, पण तुम्ही आता स्पीकर आहात, तुमच्या समोर मुख्यमंत्र्यांच्याच विरुद्धची केस चालू आहे. अशा वेळी जजनी आरोपीकडे जाणं हे कुठल्याच नीतिमत्तेत राज्यघटनेच्या बसत नाही. एवढंच मी आपल्याला आता सांगितलं. त्यांना अधिकार आहे ना, कुठेही जाऊ शकतात. आता मुख्य देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे जातात आणि विश्वासदर्शक ठरावाची मीटिंग बोलवा म्हणतात आणि गव्हर्नर त्यांच्या सांगण्यावरनं, ऑपोजिशनच्या सांगण्यावरनं मीटिंग बोलवतात. हे अयोग्य आहे. राज्यघटनेप्रमाणे मीटिंग ही मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे उद्धव ठाकरेंना विचारून बोलवायला पाहिजे होती. तेव्हा आम्ही घटना शिकवताना कॉन्स्टिट्यूशन अँड कॉन्स्टिट्यूशनलिझम असे दोन प्रकार करतो. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लिखित कायदा आणि कॉन्स्टिट्यूशनलिझम म्हणजे त्याच्या आत्म्याप्रमाणे, त्याच्या स्पिरिटप्रमाणे वागण्याची प्रवृत्ती. तर ती आपल्यामध्ये दिसत नाहीये. घटना आहे आपल्याकडे पण त्यातनं पळवाटा काढायची ही चालली आहे आणि मोठमोठे वकील याला मदत करतात. मी नुसतं राजकीय लोकांना याला गृहीत धरणार नाही. मी जबाबदारी वकिलांची सुद्धा आहे की त्यांनी सुद्धा समजावून सांगायला पाहिजे की हे घटनेत बसत नाही. जसं नानी पालखीवाला एकेकाळी सांगत असत, इंदिरा गांधींची केस त्यांनी नाकारली होती का, तर ती राज्यघटनेत बसत नाहीये, त्यांनी आणीबाणी डिक्लेअर केली होती. आज त्या लेवलचे वकील पण नाहीत. म्हणजे हे सगळी सिस्टीम मध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे असं हल्ली मला वाटायला लागलंय. सर, खरं तर उद्या आमदार आपत्रे बरोबरच जे चिन्ह आहे पक्षाचं त्याचाही निर्णय होणार आहे. तुम्हाला काय वाटतं सर? नाही, कसं आहे, आता सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात सांगितलंय की पक्ष कोणाचं हे ठरवताना ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीत कोणाचं बहुमत आहे, लेजिस्लेटिव्ह पार्टीत कोणाचं बहुमत आहे, घटनेमध्ये काय लिहिलेलं आहे, त्या घटनेच्या आयडिओलॉजीशी कोण जास्त जवळतं, या सगळ्याचा विचार करून ठरवावं लागतं की पक्ष कोणाचा आहे.
सिंबल ऑर्डर खाली ती परवानगी आहे इलेक्शन कमिशनला. पण आता इलेक्शन कमिशननी फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टीचं बहुमत आहे म्हणून शिवसेना शिंद्यांकडे दिली आहे. हा निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टात चुकीचा ठरू शकतो, जे पुढच्या महिन्यात त्याचं हिअरिंग आहे. तर होते कायद्याचे आणि घटनेचे अभ्यासक उल्हासजी बापट. लोकशाही तुम्ही चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.